नमस्कार रसिको माय बापो, मी पालज नायकवाडी आपलं रानातील करामती या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मंडळी, आजकाल गावाकडे असं झालंय की आपण फोनवर विचारताना काय चाललंय, तुमच्याकडे ऊन आहे का, पाऊस आहे का, थंडी आहे का, हे तर विचारतोच. पण आजकाल इकडे एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, तुमच्याकडे बिबट्या आलाय का. तर मंडळी, हे आहे नायकवाडी इथलं रान. या रानामध्ये असाच एक खुंकार बिबट्या आला आणि इथे एक शेतकरी काम करत असताना त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्यातलं एक थरारक कहाणी अशी होती मित्रांनो, पूर्ण या परिसरात अत्यंत प्रचंड वेगाने पसरली. त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकायची, असे धुरंधर शेतकरी त्यांच्याच तोंडून ऐकू आपण. तर आपण आलेलो आहोत मंडळी या शेतामध्ये जिथं हा बिबट्याचा प्रकार घडलेला होता. काही शेतकरी बसले तिथं. नमस्कार. नमस्कार. तर मी रानातील करामती या चॅनल तर्फे आलेलो आहे. ते आम्हाला कळालं की त्यात बिबट्याचा आणि तुम्ही शेतकऱ्यांचा काही प्रसंग घडला आहे. कोण होतं ते शेतकरी? नमस्कार सर, काय नाव आपलं? पप्पू नायकवाडी. अच्छा, तुम्हीच का सर? खाली बसा. हा, ओके, खाली बसून बोलूया आपण यांना. तर बिबट्या आला होता इथे, हो आला होता. तुमच्या सोबत घडला प्रसंग? हा, माझ्यासोबतच घडला होता. तर मंडळी, हे ते शेतकरी आहेत, त्यांच्या तर तोंडूनच ऐकू आपण हा प्रकार काय घडलेला. संध्याकाळची लाईट असते आम्हाला ह्या हप्त्यात. बरं. आणि संध्याकाळचं गावाला पाणी घेतले होते मी. 2 वासाऱ्या भिजविल्या. 2 वासाऱ्या भिजवीत लाईट गेली. लाईट गेल्यामुळं बसलो 5-10 मिनिटं. लाईट आली की उठलो ना गेलो परत. म्हणून दारं मोडावात लाईट आली म्हणून मोडा गेलो. दारं मोडायला आलो की बिबटीने माझ्या अंगावून पलीकडे झेप आणली. माझ्या अंगावून पलीकडे. हा, मग मी घाबरलो, त्याला घाबरून पळालो का ह्या पाळता यायला चिखलात काव आहे ना. बिबट्या मी पलीकडे माघारी पळाला. मागून बघितलं तर मी बिबट्या तिकडे पळत होता. मला जोश आला जरा, बिबट्या बिहून पळाला मला म्हणून. मी खोरं घेऊन त्याच्या मागं पळालो. असं पळालो त्याच्या मागं की त्याच्या पळत त्याच्या स्पीड माझी स्पीड त्याच्या पुढे कावा गेली मला कळालंच नाही. बिबट्याच्या पुढे मी पळालो. तुम्ही पळता पळता बिबट्याच्या पुढे पाहिलात? बिबट्याच्या पुढे पळालो मी. हा, असं पळालो, तुम्हाला सांगतो. बिबट्याच्या पुढे पळालो होतो मी. उठा की. अच्छा, बिबट्याच्या पुढे पळालो पुढे गेले की 2 झाडं अशी होती जवळजवळ. मला ह्याच्यामध्ये बिबट्याला अडकवायचं म्हणलं. बिबट्या ह्याचा 100% अडकवतो. त्या पळत मी त्या दोन्ही झाडाच्या मधनं मॅच उडी हाणली. म्हणलं ह्यातनं माझ्या मागाचा बिबट्या आला, ह्यातनं गुतून मी बिबट्या ह्या झाडात अडकला. मीच अडकवलं म्हणून बिबट्या झाडात. मीच अडकवलं. कशाचं काय मला हाला मागं बी नाही पुढं बी नाही, मीच अडकून बसलो. आणि मला असं कसं मागवून बैठलं तर मागं बिबट्या. आता म्हणलं बिबट्या आपला कार्यक्रम आज करून टाकतोय. मागवून बैठलं तर बिबट्याच नाही. त्यातनं कसा बसा निघलो ना गेलो. हळूहळू घाम पुसत गेलो माझ्या गावाकडे. तिकडे गेलो तिथं चुलतं तिथं आमचं उभा होता आजार पल्लीकडून तिकडूनच. मला म्हणले अरे वाघ्या कुत्रं दिसलं का तुला? तर शेतकरी मित्रांनो, अशी ही थरारक कहाणी आपण ऐकलेली आहे खुद्द शेतकऱ्यांच्या तोंडून. पण याच्यामध्ये यांचा चुलता असा म्हणलेला आहे की आमचं वाघ्या कुत्रं तुला दिसलं का. खरं ते बिबट्या होता की कुत्रं होतं याचं शोध आपण घेणार आहोत आणि ते शोध आपण पार्ट धुरंधर 2 मध्ये दाखवणार आहोत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. मंडळी, आमच्या या रानातील करामती या कार्यक्रमाला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि जेवढं होईल आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.